नमस्कार, संगीताज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। रक्षाबंधन जवळ आलं आहे, तर मग घरातल्याच साहित्यात आपल्याला मिठाई बनवता आली तर चला तर मग बघूयात कसं बनवले ते। त्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, 1 वाटी पोहे घेतलेले आहे, 1.5 कप दूध घेतलेलं आहे साईसकट, अर्धी वाटी मिल्क पावडर, अर्धी वाटी साखर आणि 1 चमचा वेलची पूड। आता पॅनवर मी शेंगदाणे भाजून घेते। शेंगदाणे आपल्याला बिलकुल जळू द्यायचे नाही आहे, पण हलके असे भाजून घ्यायचे छान, त्याचं साल असं निघालं पाहिजे चोडल्याबरोबर। बघा आता मी शेंगदाणे भाजून घेतले। आता पोहेसुद्धा भाजून घेते। पोहेसुद्धा आपल्याला चांगले क्रिस्पी होतील तोपर्यंत असे भाजून घ्यायचे आहे। याचाही आपल्याला रंग बदलू द्यायचा नाही आहे। हे बघा, आणि हाताने त्याचा असा चुरा झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला छान असे भाजून घ्यायचे। मंद आचेवरच भाजायचे सर्व। आता आपण शेंगदाण्याचे साल पूर्ण काढून घेतलेली आहे। आता सुरुवातीला मी मिक्सरला पोह्याची पूड करून घेते। अशा प्रकारे आपण पूड बनवून घेतली आहे। ते एका बाउलमध्ये काढून घेते आणि त्याच भांड्यामध्ये आपण आता शेंगदाण्याची सुद्धा पूड बनवून घेऊया। तर अतिशय आपण घरातल्याच साहित्यात बनवतोय। हे बघा, अशा प्रकारे आपण पूड बनवून घेतलेली आहे। आता मी गॅसवर पॅन ठेवला आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतलंय आणि त्यामध्ये आपण तयार केलेलं मिश्रण आहे ते घालून घेऊयात आणि याला आपल्याला हलकंसं असं 2 ते 3 मिनिटाकरता परतून घ्यायचं आहे। याचा कलर बिलकुल बदलू द्यायचा नाही आपल्याला, मंद आचेवरच सर्व करायचं आहे आपल्याला, हलवत राहायचं सारखं। आता यामध्येच आपण आता मिल्क पावडर सुद्धा घालून घेतोय आणि पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं आहे। एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे। आता यामध्ये आपण दूध घालून घेऊया। तर साईसकट दूध जर घेतलं तर तुम्हाला यामध्ये वेगळं खवा किंवा मिल्क पावडर टाकायची गरज नाही आहे, तुम्ही फक्त साईसकट दूध वापरलं तरी चालणार आहे। तर आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। मंद आचेवर असा गोळा तयार होईल। हे बघा, अशा प्रकारे। त्यामध्ये आता साखरसुद्धा घालून घेतली मी आणि पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं। आता साखर आपली विरघळली पाहिजे म्हणून आपण याला झाकून ठेवूयात। झाकण ठेवून याला 1-2 मिनिटाकरता आपण झाकून ठेवून आपली साखर विरघळेल तोपर्यंत आता बघून घेऊया। आता छान असा आपला गोळा तयार झालेला आहे। यामध्ये आता वेलची पूड घालून घेते आणि पुन्हा याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे 1-2 मिनिटाकरता। वेलची पूडने याला छान अशी चवही येईल आणि सुवासही छान येतोय। हे बघा, असं तूप सुटायला लागलं आहे। आपला गोळा तयार झालेला आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर तुम्हाला जसा आकार पाहिजे तसे तुम्ही पेढे बनवून घेऊ शकता। मी असे छोटे छोटे पेढे बनवून घेते गोल आकाराचे। तर तुम्ही असे साधे प्लेन जरी पेढे ठेवले तरी चालणार आहे। तर मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आणि त्यामध्ये याला घोडवून घेते हे अशा प्रकारे। हे बघा किती सुंदर दिसत आहे। अशाच प्रकारे मी सर्व पेढे या डेसिकेटेड कोकोनट लावून घेतलं आहे आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजावट केलेली आहे। बघा किती सुंदर दिसत आहे। तर ह्या रक्षाबंधनाला नक्की करून बघा आणि आवडल्यास नक्की प्रतिक्रिया कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।